फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर. Yes, two recognized batsmen of Dhanesh 11 like Ajay Bhoir and Shekhar Dalvi. अजय भोईर आणि शेखर दलवी नॉनस्ट्राइक एंडला आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आसिफ ज्युनियर आरके पाटील स्टँड करून गोलंदाजी करण्यासाठी. आसिफ पहिला चेंडू अति चांगला चेंडू आणि निधावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते. बहुत खूबसूरत गेंद आगे रखा था, स्वीप करना चाहते थे बैट्समैन अजय भोईर. आसिफ जूनियर जिन्होंने बी इंडियन ट्रॉफी में एनआर के सामने 3 विकेटें ली थी और पहला ही मुकाबला एनआर वो हार गई थी. आसिफ ज्युनियर यावर मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. जवळपास स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या जवळ जाऊन झेल यष्टी रक्षकाने पकडलेला आहे आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे. बहुत खूबसूरत कैच. ये देखिए 30 गज के दायरे के बाहर जाके शॉर्टम पुल लगाया था, गेंद आसमान में, सिर आसमान में. और ये देखिए दूसरी कोशिश में अरबाज का बढ़िया कैच. बड़ा झटका लगता हुआ धनेश 11 को. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि एक पहिल्याच षटकामध्ये मोठा धक्का बसतोय तो धनेश 11 संघाला. अजय भोईर बाद झालेला आहे. योगेश येतोय, अर्थात योगी. मोठा धक्का बसलेला आहे. बिल्कुल गेम प्लान को शायद भावेश पवार ने चेंज कर दिया है और ऊपर बल्लेबाजी को आ रहे हैं योगेश. योगेश येतोय. योगेश बढती दिलेली आहे. खरं तर योगेश एक फटकेबाज फलंदाज आहे. खेळण्यासाठी सज्ज होतोय शेखर. आसिफ ज्युनियर याला मात्र चांगला फटका, स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू डीप कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. Yes, I think this is the very good cricket from both team. Shekhar Dalvi goes his back foot and punched very hard, but ball is traveling straight to the fielder, equally stopped from the fielder. Now Yogesh sending for pinch hitting. यावेळेला मात्र चांगला चेंडू निधावच्या रूपात जातोय. प्रिन्स मोविज धनेश 11 हा संघ फलंदाजी करतोय. धनेश 11 हा संघ फलंदाजी करतोय. आसिफ ज्युनियर याला मात्र चांगला फटका होता. कंट्रोल हुक शॉट खेळला होता. मात्र स्क्वेअर लेवल क्षेत्ररक्षक तैनात होता. एका टप्प्याने अडवते फक्त एकच धाव. बिल्कुल पिछले पांव पे चले गए थे और ये देखिए किस तरह से उन्होंने कंट्रोल शॉट खेला. धाव संख्या आहे फक्त 2. आसिफ ज्युनियर याला आता फुलटा चेंडू हवेत आहे आणि व्हॉट अ कॅच. बीमार गेंद है. नो बॉल का इशारा है अंपायर का. मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. हाइट नो बॉल. बीमर चेंडू है. यस, हालांकि कैच बहुत अच्छा लिया था वहां पर शाह खानवाल ने. पिछले मैच में भी 3 कैचेस पकड़े थे कप्तान ने, लेकिन बीमर गेंद थी. नो बॉल, फ्री हिट है. नो आर्गुमेंट्स विद अंपायर. महिंद्रा स्पोर्ट्स का कहना है अंपायर डिसीजन इज द लास्ट एंड फाइनल डिसीजन. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. पंचांशी कुठल्या प्रकारे वादविवाद करण्याचा प्रयत्न केला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बरोबर पेनल्टी सुद्धा फ्री मिळेल पंचांशी जर वादविवाद करण्याचा प्रयत्न केला तर. आसिफ ज्युनियर याला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 51 धावते फ्री हिट मध्ये मिळणार आहे असणार आहे. एक बात तो जरूर है कि बाली ट्रॉफी के बाद लेट राजीव गांधी ट्रॉफी को जीता था बड़े अंतर के बाद.
27 फरवरी से लेकर 10 अप्रैल। लेकिन धनेश 11 ने जितना भी इस सीजन में क्रिकेट खेला है, जीत और हार होती रहती, लेकिन उनका जो क्रिकेट रहा है वो वाकई में नंबर 1 रहा है। आसिफ ज्युनियर याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू मिडॉनला जाऊन स्वतः गोलंदाज जाळवते आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते ती योगेश यास स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची। धावसंख्या होती 6। मात्र पहिलं षटक जर आपण बघितलं, पहिल्या षटकात अतिशय चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे, कारण एक फलंदाज महत्वपूर्ण सफलता, एक फलंदाज बाद केलेले, फक्त 6 धावा दिलेल्या आहेत। अच्छी शुरुआत तो हम नहीं कहेंगे धनेश 11 की, 6 रन बने। आने वाले बैट्समैन में बहुत ही इनफॉर्म बैट्समैन जयेश पाटिल का आना बाकी है। ये भिवंडी का सुप्रीमो, जैसे कि बालाजी के कैप्टन ने कहा था, जबकि सुप्रीमो कप में आज मराठा पंजाब को सेमीफाइनल खेलना है, और जहां पर जयेश पाटिल, सुरेश पारदी, भावेश पवार, राजू बोगा और संतोष मडवी, ये जो 5 स्टार है भिवंडी के, इन्होंने उमर 11 जैसी टीम को शिकस्त दी थी। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/6 इर्शाद येतोय। संघाचा प्रमुख गोलंदाज आहे इर्शाद। स्वर्गीय श्याम नाईक गॅलीकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ। योगेश खेळण्यासाठी सज्ज, नॉन स्ट्रायकर शेखर दळवी। याला फुलटा चेंडू, मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सोपा झेल घेतला जातोय आणि योगेश याची खेळी संपुष्टात। बिल्कुल ऊपर लगी थी गेंद बल्ले के, और इस मर्तबा शास खानवाल ने कोई गलती नहीं की। टीम के कैप्टन भी है। कुछ अच्छे इनिंग की तरफ हम देखते हैं तो बाली ट्रॉफी के क्वार्टर फाइनल, जिसको मैंने टाइटल दिया था फाइनल से पहले फाइनल, 5 विकेटें जब 16 पे गिरी थी, कुमार ने गजब की बल्लेबाजी की थी और बेस्ट इनिंग रही थी उस बाली ट्रॉफी में। वहीं कुमार, देखना है 100 सुनार की, 1 लोहार की, और क्या करते हैं कुमार। अगदी बरोबर। आणि आपले सहकारी समन्वय नबील देवकर यांनी सांगितलं होतं, कुमार, त्याला आदेश दिलेला आहे की कुमार तू मार। बिल्कुल, बाली ट्रॉफी में अच्छे कमेंट्स आए थे उनके। कुमार, भावेश पवार ने कहा है तू मार। इर्शाद यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे, चकित केलेला आहे। बहुत खूबसूरत गेंद थी, पूरी तरह से खोल के रख दिया था बैट्समैन को। क्या गजब की गेंद थी, बाल बाल बच गए शिखर दलवी। अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता आणि पूर्णपणे बीट केलं होतं, चकित केलं होतं। एक गेंद पर 2 मौके थे, अगर गेंद स्टंप को हिट होती तो फिर कुमार को जाना होता। लेकिन बहरहाल वकील स्पोर्ट मापोली की अभी तक बहुत कंट्रोल गेंदबाजी हम देख रहे हैं। ये देखिए संजय मात्रे, नरेश मात्रे, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी इर्शाद। खेळण्यासाठी सज्ज होते डावखोरा शैलीदार फलंदाज कुमार। याला मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला नाहीये, बराच वेळ चेंडू हवेत, तोपर्यंत मात्र कुमार 1 धाव पूर्ण करतोय। एका धावेला धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 8। अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते ती वकील स्पोर्ट मापुरी संघाच्या गोलंदाजांची। अचूक टप्प्यावर लाईन, लेंथ आणि वेग तिन्ही गोष्टी बघायला मिळतात, तिन्ही गोष्टीवर नियंत्रण बघायला मिळते। इर्शाद स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून गोलंदाजी करतोय। यामध्ये ड्राईव्ह केलेल्या कव्हरच्या दिशेने पॉइंटला चेंडू होते, कव्हर पॉइंटला, तोपर्यंत मात्र शेखर दळवी या संधी मिळते फक्त स्ट्राइक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची। बिल्कुल गौली सर, बात है कि ये जो समय रहता है जब डिफ्लेक्ट लाइट और फ्लड लाइट का मिश्रण होता है, उस वक्त आई सेट करना थोड़ा बहुत मुश्किल होता है।
यही कारण है, हालांकि गेंदबाजी भी अच्छी हो रही है। 9 धावा झालेल्या आहेत, धावा एकेरीच्या मध्ये मिळत आहेत. आपण पाहतोय 2 षटकाचा दुसऱ्या षटके चालू आहे. आतापर्यंत आपण कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही धनेश 11 संघाच्या फलंदाजांना. इर्शाद याला फुलटा चेंडू, मात्र गोलंदाजच्या डोक्यावर मारलेला आहे. चेंडू लॉंग ऑफला जातोय स्ट्रेट, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावा पूर्ण करते कुमार. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, डबल फिगर मध्ये प्रवेश करते 11. एक फलंदाज 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सुरुवातीला अजय भोईर, त्यानंतर योगेश. खेळण्यासाठी सज्ज होते कुमार. डावखोरा शेरीदार फलंदाज इर्शाद. याला पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका, जणू काही ऍक्शन रिप्ले त्या फटक्याची. यावेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय कुमार यास. अतिशय उत्कृष्ट षटक पूर्ण होतंय, कारण या षटकामध्ये सुद्धा फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 12. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी आणि मिळालेली क्षेत्ररक्षणाची साथ. नक्कीच व्यासपीठावर या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय शिवसेनेचे विभाग प्रमुख रघुनाथ पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच कुकसाचे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथजी पाटील आणि रमेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सरलीपाडा बजरंग दलाचे अध्यक्ष अनंता पाटिल साहब, आपको शुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत है, सुस्वागतम. बिल्कुल, अगला मुकाबला जहां पे मैगी 11 और एनआर के कैप्टन दोनों को तैयार रहना है. एक बात तो जरूर है कौली सर कि अभी तक बहुत कंट्रोल गेंदबाजी, लेकिन पूरे एमएलए ट्रॉफी को उठा के देखिए, बड़ी टीमों की खैर नहीं. बालाजी गिरते पड़ते अपना मुकाबला हारी. सूरज की गेंदबाजी से अहमद चली गई, महेंद्रा चली गई, जॉली चली गई, पाइनियर चली गई और जानवी भी चली गई. सरफराज भुरे येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. आर के पाटील स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी. खेळण्यासाठी सज्ज होते कुमार. फुटा चेंडू ड्राइव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने संघाचा कर्णधार त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये संघाचा कर्णधार शाज. वेलकम सचिन दादा ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्मानी माजी उपसरपंच आहेत, वेलकम, सुस्वागतम. धावसंख्या आहे फक्त 13, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. पण हे विसरून चालणार आहे की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे धनेश 11 संघाकडे. सरफराज याला फुलटा चेंडू, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू मिडॉनला येतोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत फक्त एकच धाव. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले आहेत. धावसंख्या एकेरीच्या रूपाने मिळते. आपण पाहतो तिसरं षटक हे मार्गस्थ, अजून एकही चौकार किंवा षटकार मारण्याची संधी दिलेली नाही. आणि यावरून कल्पना करता येईल की किती अचूक टप्प्यावर गोलंदाजी झालेली आहे. लाईन, लेंथ, वेग, अचूक टप्पा या चारही गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. सरफराज याला रिव्हर्स शॉट खेळलेला आहे. पॉइंटला चेंडू होते आणि त्यावर एक धाव पूर्ण करते कुमार. धावसंख्या होते 15. 2-15. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जी बालाजीची स्थिती बघितली जवळपास त्याचप्रमाणे स्थिती, मात्र एकच आहे फरक आहे की फक्त 2 फलंदाज बाद झाले आहेत. बालाजी संघाचे 6 फलंदाज 18 या धावसंख्येवर बाद झाले होते. नहीं, आने वाले बैट्समैन में जयेश पाटिल बाकी है और वो जो ड्रॉप सीन में आते हैं ना, वो भावेश पवार बाकी. सरफराज यार मात्र ड्राइव्ह केले, चेंडू मिड ऑफ वरनं डीप मिड ऑफला येतोय. क्षेत्ररक्षक रवीश बॉन्ड त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. रवीश बॉन्ड
शोएब अख्तरच्या शब्दात सांगायचं झालं तर तगडे खिलाडी. धावसंख्या 16. एकेरीच्या रूपात 10 मिनिट आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी आणि मित्र म्हणेंगे चांगला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा आतापर्यंत तरी. सरफराज पुन्हा एकदा ट्राय केले, चेंडू स्क्वेअर लेग केला जातोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, एकच धाव. धावसंख्या होती 17. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 17. आपण जो सामना पाहतोय वकीसफुल मापोली विरुद्ध धनेश 11. आरके पाटील स्टँड करून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होते सरफराज. याला फुलटॉस चेंडू ट्राय केलेला क्षेत्ररक्षक तयार होते. यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर येतोय. 4 धावांसाठी चौकार. बहुत देर के बाद एक शॉट है. ये देखिए किस तरह से ऑफ स्टंप के बाहर से स्विंग किया था, बहुत तेज मिसफील्ड हुआ शास खानवाल से और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. 250वा चौकार आहे हा या स्पर्धेमधला. आमची ही माहिती बोलत आहेत एक्सपर्ट स्कॉलर राजू पाटील. 3 षटकांचा खेळ पूर्ण होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. आणि ह्या नंतरच्या 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक शाहिद खान. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स नक्कीच आमदार चषक 2016 मध्ये उपस्थित मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. या ठिकाणी उपस्थित बजरंग दल अध्यक्ष सरोलीपाडा अनंता पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. मी शरद म्हात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अनंता पाटील बजरंग दल अध्यक्ष सरोलीपाडा तसेच कुकसे गावचे सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ पाटील व रमेश पाटील यांचे सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तसेच सन्माननीय उद्योगपती शिवनाथ ठाकरे आपल्यामध्ये उपस्थित त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. तसेच मित्रांनो या आजच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती सन्माननीय विद्यमान सरपंच दिनकर ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण पुढे यायचे. दिनकर ठाकरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचंय. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. दिनकर ठाकरे साहेब. इस बीच पहली गेंद लॉफ किया हवा में, स्ट्रोक फील्डर उसके नीचे और कुमार की बारी समाप्त. बिल्कुल विकेट नहीं गिर रहा था, रन नहीं बन रहे थे वहां पर और उसका साफ दबाव यहां पर देखा गया कि कुमार आउट हुए और कहना होगा कि अभी भी काफी कंट्रोल में मैच है. या ठिकाणी रमेश पाटील सामाजिक कार्यकर्ते कुकसे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे जाऊ. ये देखिए किस तरह से आउट हुए वहां पे बैट्समैन. तसेच सन्माननीय कैलास मडवी उद्योगपती सोनाळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कैलास मडवी यांना विनंती असेल आपण पुढे जाऊ आहे. व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय विभाग प्रमुख किशोर चौधरी साहेब आपण पुढे जाऊ. किशोर चौधरी साहेब आपलं सुद्धा व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मी शरद म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील स्वागत आणि सन्मान करायचं आहे. किशोर चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित त्यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. इरशाद इस बीच गेंद लॉफ करने की कोशिश, गेंद हवा में जरूर थी वहां पर. अदनान भाभी ने गेंद को उठाया, एक से ज्यादा कुछ भी नहीं. स्कोर इस वक्त 22 रन. नए बैट्समैन भावेश पवार, टीम के कैप्टन, हरफन मोहल्ला खिलाड़ी, तालुका क्रिकेट के
और शाहिद खान स्थिति हालांकि नाजुक है, लेकिन ये जो भावेश पवार है ना, ये ड्रॉप सीन में आते और हीरो बन जाते, बिल्कुल, अब लेकिन देखना है कभी जीरो भी बन जाते। यहाँ पर बाबे सर बहुत बढ़िया गेंदबाजी हम कहेंगे वकील स्पोर्ट्स महापुर, इरफान बुरे, इमरान शाह फैन टीम इस वक्त बहुत बढ़िया परफॉर्म करती हुई। इरशाद भावेश पवार के लिए, इस बीच गेंद लॉफ्ट किया, हवा में स्ट्रोक, देखना है वहां पर खिलाड़ी उसके नीचे, और इसी के साथ भावेश पवार हीरो नहीं जीरो। कहा था ना कि अक्सर हीरो बनते हैं लेकिन कभी कभी जीरो बनते हैं, और जीरो पे आउट हो गए भावेश पवार। बड़ी विकेट। आज ऐसा लग ही नहीं रहा है कि धनेश 11 बल्लेबाजी कर रही है। आज उन्होंने जो गेम प्लान बी को यूटिलाइज किया था वो विफल हो गया। जयेश पाटिल ऊपर नहीं आए, ओपनिंग में चेंजेस किए गए, कुमार को ऊपर भेजा गया, अब जयेश पाटिल आए, और टाइट सिचुएशन के बहुत ही टाइट बैट्समैन है, लेकिन दबाव में आती हुई धनेश 11। हमारे जितने भी चाहने वाले हैं, हम आपको बता दें कि आज से लेके फाइनल तक मैसेज कोई भी कमेंटेटर नहीं पढ़ेगा। आप जो मैसेज और ऑल द बेस्ट और शुभकामनाएं वो रवि सर और मनोहर तरे के मोबाइल पे आपको भेजना है। कल बाबे सर बहुत बढ़िया इस वक्त कहा जा सकता है कि गेंदबाजी 100% इस वक्त वकी स्पोर्ट्स महापोली का परफॉर्मेंस बहुत ही लाजवाब, क्योंकि अब जो विकेट गिरा वो था भावेश का 4 विकेट के नुकसान पर। स्कोर अगर हम देखें तो सिर्फ 22 रन चौथे ओवर का खेल चल रहा, और इरशाद क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर, अभी तक सिर्फ 1 रन दिया, 2 महत्वपूर्ण विकेट कुमार और भावेश का। स्ट्राइक पर है शेखर, नॉन स्ट्राइक पर जयेश पाटिल। लोअर फुल टॉस गेंद इस वक्त सीधे बल्ले से खेला, वहां पर बढ़िया फील्डिंग, वैभव थे वहां पर, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर इस वक्त 23 रन। शेखर काफी कठिनाइयों में ओपन करने आए थे, लेकिन अभी भी अपने स्ट्रोक्स को वो अंजाम नहीं दे रहे। लेकिन ये जो खिलाड़ी है वंडर बॉय भिवंडी जयेश पाटिल, सिचुएशन जब बहुत ही टाइट रहती है, बहुत टाइट बल्लेबाजी करते हैं। देखना है जयेश पाटिल फॉर्म में भी है, द क्लास इज परमानेंट, द फॉर्म इज परमानेंट। जयेश पाटिल प्रूव हिमसेल्फ इज द क्लास बैट्समैन इन टाइट सिचुएशन। बिल्कुल, अब देखना है क्लास बैट्समैन क्या क्लासिक स्ट्रोक लगाते हैं या फिर इरशाद बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए। इस बीच गेंद बहुत बढ़िया गेंद, वहां पर फुल लेन की गेंद थी, कारपेट के सहारे खेला, 1 रन से खाता खुलता हुआ जयेश का। लेकिन स्कोर इस वक्त 24 रन। धनेश 11 वकी स्पोर्ट्स महापोली की कातिलाना गेंदबाजी इस वक्त बाबे सर एक मजबूत बल्लेबाजी के सामने। Yes, I think this is not a total like a Dhanesh 11 total, number 1 team in Taluka cricket, and I think Pandurang Dharma Patil slightly disappoint on VIP dice. होता है बाबे सर, कभी कभार ऐसा भी होता है कि 1 नंबर का खिलाड़ी कभी कभार फ्लॉप होता है। तो यहाँ पर 1 नंबर की टीम खेल रही है, लेकिन जो गेंदबाजी हो रही है वो बहुत ही लाजवाब, बेहतरीन, और टीम वर्क देखिए वकी स्पोर्ट्स महापोली के बाबे सर, बहुत ही बढ़िया कमिटमेंट, खिलाड़ियों के बीच में तालमेल बहुत अच्छा है, क्योंकि वो एक गांव की टीम है और एक गांव का जो कमिटमेंट रहता है, टीम वर्क रहता है, वो बेहतरीन होता है। पूरी MLA ट्रॉफी को देखिए, बड़ी टीमों की खैर नहीं, जीते भी हैं तो बहुत संघर्ष करके। इरशाद फिर से इस वक्त शेखर के लिए, लोअर फुल टॉस गेंद फ्लिक करने की कोशिश, वहां पर क्रॉस दी बैटेड, 1 रन बना, दूसरे का बढ़िया कॉल, थ्रो बहुत ही धीमा, और शेखर दलवी की बारी अब समाप्त। विकेट कीपर अरबाज पटेल को देखिए, धोनी की तरह आगे गए और वहीं से उन्होंने बेल्स भी कर दी, क्योंकि गेंद को जल्दी हाथों में लिया। यही कारण था कि शेखर दलवी अपनी क्रीज में नहीं पहुंचे। परसेंट देती वकी स्पोर्ट्स महापोली, 4 ओवर की समाप्ति होती हुई इस वक्त सिर्फ रन देखिए अगर तो 25, 5 विकेट के नुकसान पर धनेश 11। बिल्कुल, बाली ट्रॉफी का सेमीफाइनल, वकी स्पोर्ट मापोली, मापोली कप की विजेता। उसके बाद उन्होंने बढ़िया परफॉर्म किया था प्रतिभा विलास 2016 में, और उसके बाद गजब का परफॉर्मेंस रहा था लेट राजीव गांधी ट्रॉफी में। बैक टू बैक तमाम टूर्नामेंट्स में अच्छा परफॉर्म करती हुई। एक बात है, हेमंत अडाडाए इस सीजन में जो 33 अर्धशतक लगे, उसमें तेज अर्धशतक लगाने का जो नाम है वो हेमंत अडाड और गैसुद्दीन के पास है। 11 गेंदों में अर्धशतक लगाए,
लेट राजीव गांधी ट्रॉफी में लगाया था हेमंत अडट ने और अंजुमन कप में लगाया था गयासुद्दीन शेख ने। अब जूनियर आसिफ को मोर्चे पे लगाया जा रहा है। बाबे सर देखना है जूनियर आसिफ जिन्होंने पहला ओवर बहुत बढ़िया डाला था, जहां से दबाव में आ गई धनेश 11 तो अब तक दबाव में, लेकिन अब देखना है कि दोनों ही अच्छे बैट्समैन हैं। जूनियर आसिफ किस तरीके की गेंदबाजी करते, कद छोटा इरादे बुलंद, लेफ्ट आर्म राउंड विकेट से जयेश के लिए। पहली गेंद स्लॉक किया, बहुत ही तेज गैप में गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। ये जयेश पाटिल का क्लास है। बैकलीफ को उन्होंने नीचा रखा था और देखा कि एक बड़ा गैप वहां पर नजर आ रहा है। ये देखिए उनका फेवरेट शॉट खेलते हुए, बहुत खूबसूरत शॉट जयेश पाटिल के बल्ले से। ये देखिए बहुत खूबसूरत शॉट, सिर स्थिर उनका गेंद गोली की रफ्तार से 2 खिलाड़ियों के बीच में से 4 रन। बढ़िया स्ट्रोक बाबे सर, ऑन साइड के वैसे भी बहुत ही स्ट्रांग प्लेयर है वो, और अच्छा स्ट्रोक हम कहेंगे यहाँ पर, जिस तरीके से पहली गेंद पे उन्होंने चौका लगाया। इस बीच गेंद छोड़ दिया था ज्यादा बाहर ऑफ स्टंप के, वाइट का इशारा अंपायर का, स्कोर इस 1 रन से बढ़ता हुआ 30 रन। मैं समझता हूं कि जयेश पाटिल जब तक क्रीज में रहेंगे खतरे की घंटी बजती रहेंगी वकी स्पोर्ट मापोली के लिए। वो ऐसी स्थिति में बहुत तेज रन बनाते हैं। आसिफ धीमी गेंद इस वक्त, लेकिन फिर से ज्यादा बाहर, वाइट। परिवर्तन किया था, अब परिवर्तन करते रहना चाहिए बाबे सर। गेंदबाज हमने देखा कई ऐसे गेंदबाज है जो परिवर्तन करते रहते हैं, वेरिएशन करते रहते हैं और सक्सेस भी होते हैं। बिल्कुल, बदलते रहना, परिवर्तन दुनिया का उसूल है। मैगी 11 के कैप्टन और एनआर बोरपाड़ा के कैप्टन, अब दोनों को टॉस बॉक्स में तैयार रहना है अगले मैच के लिए। आसिफ लेफ्ट आर्म राउंड विकेट से, इस बीच गेंद स्लॉक करने की कोशिश, समझ ही नहीं पाए गेंद को, डॉट होती हुई गेंद। कुल बाबे सर बढ़िया गेंदबाजी, अभी तक हम कहे तो पहली गेंद पे चौका जरूर लगा, उसके बाद 2 वाइड, लेकिन फिर से अच्छी गेंद। लंबाई बहुत अच्छी थी गेंद की, बिल्कुल जयेश पाटिल के कदमों में गेंद को किया था, बहुत खूबसूरत गेंद। आसिफ फिर से एक बार जयेश पाटिल के लिए, इस बीच गेंद ज्यादा बाहर। अब एक्स्ट्रा रन भी यहाँ पर एक अहम रोल अदा कर रहे बाबे सर, कहीं ना कहीं रनों के लिए आसरा जरूर मिल रहा है धनेश 11। एक शाहिद खान यावेळेला मात्र थोडासा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन हवाई यात्रा करावी लागेल धनेश 11 संघाला चांगल्या धावसंख्येत जर पोहोचायचं असेल तर। आतापर्यंत आपण बघितलं एक चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये। ये भी तो नहीं भूलना चाहिए कि मापोली के पास भी अच्छी बल्लेबाजी है और जयेश पाटिल के दिमाग में वही चल रहा होगा। बिल्कुल बाबे सर, लेकिन यहाँ पर जो गेंदबाजी हो रही है अभी तक बहुत बढ़िया गेंदबाजी। फिर से बहुत बढ़िया गेंद कारपेट के सहारे खेला, कवर में फील्डर तैनात है वहां पर, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर इस 1 रन से बढ़ता हुआ 33 रन, 5वें ओवर का खेल चलता हुआ। बिल्कुल, अभी भी एक अच्छा टोटल नजर नहीं आ रहा है। आज बालाजी भी बहुत संघर्ष के बाद अपना मुकाबला जीती और आज अगर हम देखें तो सिर्फ बी इंडियन ऐसी टीम रही थी जो एक तरफा जीती। बिल्कुल बाबे सर, देखना यहाँ पर ये जो मुकाबला है ये भी बहुत अहम मुकाबला है और देखते हैं वकी स्पोर्ट्स मापोली के पास भी तो बहुत अच्छी बैटिंग लाइनअप है। आसिफ चेंज ऑफ पेस, गेंद लाफ किया अहमद ने, कोई फील्डर नहीं, गेंद बॉडी लाइन, देखना अंपायर के इशारे का इंतजार, 4 रन। बहुत ही खूबसूरत शॉट हेमंत अडट का। अब काउंटर अटैक शुरू हो चुका है, 2 धारी तलवार चलती भी, और यहाँ से धनेश 11 जरूर चाहेंगी कि कम से कम 50 के ऊपर पहुंचा जाए। 50 या 55 का जब टोटल रहेगा तो धनेश की जो गेंदबाजी है वो टेस्ट कर सकती है वैभव एंड कंपनी को। इस वक्त बाबे सर देखिए तो स्कोर इस चौके की मदद से 37 रन, अभी भी इस ओवर की 2 गेंदें बाकी है। इस बीच गेंद लाफ किया, बहुत ही लंबा स्ट्रोक, गेंद मैदान के बाद 6 रन। प्रेशर अब यहां पर साफ नजर आता हुआ आसिफ जूनियर को। सुपर से ऊपर छक्का, अब तक
तक सुपर छक्के लगे थे, सुपर क्या शॉट खेला है वहां पर, और गेंद कहां जा रही है, सुपर से ऊपर, सुपर से ऊपर 6 लगाया है वहां पर हेमंत हरड ने. मी तर म्हणेन की ज्या षटकाराची आवश्यकता धनेश 11 संघाला होती तो षटकार मात्र हेमंत तराडेच्या बॅटमध्ये आलेला आहे. और गवली सर, ऐसे तो नंबर 1 आप नहीं बन जाते हैं, आपके पास खिलाड़ी नंबर 1 रहते हैं जो कभी भी कारनामा अंजाम देते हैं. बिल्कुल, अभी भी एक गेंद बाकी है बाबे सर आसिफ की, और स्कोर अगर हम देखिए तो अब ठीक ठाक नजर आता हुआ 43 रन, 43, लॉस ऑफ 5 विकेट धनेश 11. आसिफ इस बीच गेंद फिर से लॉफ किया, फिर से गेंद मैदान के बाहर, 6 रन. बहुत महंगा ओवर हम कह सकते हैं बाबे सर इस वक्त जूनियर आसिफ का, और 5 ओवर की समाप्ति कुल मिलाकर रन बने हैं 49. आखिरी ओवर का खेल बचा है और आखिरी ओवर के लिए आ रहे हैं मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी गवली सर. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो, मी स्वागताकडे वळतोय. 49 रन हो चुके हैं और क्या गजब की बल्लेबाजी कर रहे हैं हेमंत हरड. पोगावचे आदरणीय समाजसेवक महेश वारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. शरद म्हात्रे आपणाला विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. पोगावचे आदरणीय समाजसेवक महेशजी वारे आपलं आमदार चषक 2016 मध्ये हार्दिक स्वागत. यानंतर देव अग्रवाल भाईंदर वरून या ठिकाणी आलेले आहेत. उद्योगपती आणि त्यांचा मुलगा दुर्गेश अग्रवाल आता त्याची मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये निवड झालेली आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. अंडर 16 मध्ये मुलगा निश्चितच आपला परफॉर्मन्स दाखवणार आहे. चौदरपाटचे आदरणीय उद्योगपती सन्माननीय श्यामजी गायके. शरद म्हात्रे आपल्याला विनंती करतो की आपण गायके साहेबांचं स्वागत करायचं आहे. तसेच आमचे पोलीस कॉन्स्टेबल भावेश घरत आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण स्वागतासाठी आहे. स्वागत करत आहे शरद म्हात्रे आमदार चषक 2016 मध्ये. तसेच उपविभाग प्रमुख चाविंद्रा विश्वनाथ पांडुरंग पाटील आपलं सुद्धा आमदार चषक मध्ये शरद म्हात्रे स्वागत करण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आसिफ सीनियर को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. सामना करेंगे बैट्समैन जयेश पाटिल. 49 रन अच्छा टोटल. हेमंत हरड ने वापस खींचा है धनेश 11 को. पांडुरंग धर्मा पाटिल के ये जो 11 हीरो है, एक ना एक तो चल ही जाता है. इस मरतबा रिवर्स खेला है, गेंद डीप पॉइंट पे पहुंची है. अच्छी फील्डिंग वहां पर, रॉन्ग एंड थ्रो, 2 रन पूरे. खराब थ्रो वहां से पहुंचा था, रॉन्ग एंड थ्रो, और 2 रन पूरे किए बैट्समैन ने. 51 पे पहुंचा स्कोर धनेश 11 का. पूरा सीजन देखिए गवली सर, अगर जयेश नहीं चले तो भावेश चले, भावेश नहीं चले तो कुमार चले, कुमार नहीं चले तो शेखर चले, शेखर नहीं चले तो अजय चले, और अगर अजय नहीं चले तो हेमंत चले, और नहीं सब चले तो फिर महेंद्र मागे चले. इस मरतबा फिर से रिवर्स शॉट, लगातार उल्टा बन के खेल रहे हैं. वहां पर 1 रन बना, दूसरे की ताक में थे वहां पर. अच्छा बैकअप किया था अदनान बाबे ने. 52 रन. अगर स्कोर 60 के ऊपर अगर गया तो एक मानसिक दबाव जरूर रहता है चेसिंग करने में. अगर 60 तक रहा, कितने रन पे खेल रहे हेमंत हरड, 3 गेंदों में 16 बनाए. ये तो बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं. जितने ऊंचे उतने ऊंचे कद के बैकलीफ का अच्छा इस्तेमाल करते हैं. इस मरतबा खड़े खड़े भेज दिया गेंद को लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 6 रन. गजब का शॉट. हेमंत हरड मानो लेट राजीव गांधी ट्रॉफी से बल्ले को केवल मिडल ही कर रहे. क्या शॉट खेला है. हाफ वॉली थी,
बिल्कुल गेंद के ऊपर आके वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर और एक्स्ट्रा कवर के बीच खेला हुआ शॉट। हैट्रिक करने वाले हेमंत अडट 8वें बैट्समैन बने सिक्सर की। सुपर से ऊपर बल्लेबाजी हम देख रहे हैं हेमंत अडट की। डेंजर जोन की तरफ अब स्कोर बढ़ रहा है, 58 रन हो चुके। एक और करारा ड्राइव, मौका नहीं, डाउन द ग्राउंड, फर्स्ट बाउंस, 4 रन। उस वक्त आपका मैन ऑफ द क्राइसिस कौन है? धनेश 11 को पूरे सीजन में देखिए, एक ना एक बैट्समैन बीच में आके चली जाता है। 62 पे पहुंचा है स्कोर। एक और करारा कवर ड्राइव, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। गजब की बल्लेबाजी कर रहे हैं और मापोली के जो खिलाड़ी हैं वो सिर्फ दर्शक बने हुए। हे चांगला फटका, गॅप मधून मारलेला फटका, कुठल्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला नाही आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा प्रेक्षणीय चौकार। आप पांडुरंग धर्मा पाटिल के चेहरे पे थोड़ी सी हंसी आती हुई। स्कोर बहुत अच्छा बना है, 66 रन। पहले 3 ओवर में कितने बने थे? 21, और बाद के 3 ओवर में मानो धो डाला। इस मरतबा हेलीकॉप्टर स्ट्रोक है, बहुत तेज बॉलर बैक ड्राइव, बढ़िया फील्डिंग, तेज थ्रो, लेकिन जयेश पाटिल पहुंच गए अपनी क्रीज में। तो यह है धनेश 11 का क्रिकेट, जहां पे 3 ओवर में 21 और 6 ओवर में 68 रन, 69 रनों की चुनौती रखी है। हालांकि ये दोनों टीमें टकराई थी बाली ट्रॉफी के सेमीफाइनल में, लेकिन जीता था धनेश 11 ने। देखना है आज हिसाब किताब पूरा होता है या नहीं, मुश्किल लक्ष्य जरूर है। जयेश पाटिल कितने पे नॉट आउट आए? 8 रन पे। और आइए अगले टॉस की तरफ, एनआर बनाम मैगी, डॉक्टर गवली सर। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। या ठिकाणी पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय सरपंच दिनकरजी ठाकरे साहेब आपल्याला आपल्या शुभ आपण व्यासपीठाच्या खाली जाऊन टॉस बॉक्स मध्ये जाऊन आपण निश्चितच नाणेफेक करायची। तसेच विभाग प्रमुख रघुनाथ पाटील साहेब आपणाला सुद्धा विनंती, आपण सुद्धा त्यांच्या समोर जायचे। दीपेश धन्यवाद सिद्दीक बाबेन, धन्यवाद रवी ताले सर। मैगी 11 मैगी 11 संघाचे कर्णधार मैगी, आपलं हार्दिक स्वागत आहे। त्याचबरोबर एनआर बोरपाडा, नरेश माळे फॅम टीम, दीपक मडवी, आपलंही हार्दिक स्वागत आहे। दिनकरजी ठाकरे साहेब विद्यमान सरपंच, तसेच प्रसिद्ध उद्योगपती विनोदजी ठाकरे साहेब, आपणही याचे टॉस साठी नाणेफेक करण्यासाठी जो सिक्का किंवा टॉस आपण येतोय, एका बाजूला आपला आमदार, आपला आमदार म्हटलं की दुसरे उभं राहणारे आपले सन्माननीय आमदार भिवंडी पूर्व सर्वांचे लाडके आमदार, आपला आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब, आणि दुसरी बाजू जी आहे महिंद्रा स्पोर्ट्स। महिंद्रा स्पोर्ट्स जेव्हा नाव येईल, सर्वप्रथम नाव येईल या स्पर्धेचे सर्वेसर्वा भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेब, सोबतच महिंद्रा स्पोर्ट्स व महिंद्रा समाज कल्याणकारी संस्था। आणि एक कॉइन सिक्का मी सोबतोय दिनकरजी ठाकरे साहेब विद्यमान सरपंच यांच्या हातात, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक। मॅगी या ठिकाणी कॉल करतायत, मॅगी 11 संघाचे कर्णधार महिंद्रा स्पोर्ट्स। मॅगी यांचं म्हणणं महिंद्रा स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहे, मॅगी 11 संघाचे कर्णधार
मॅगी यांनी मान्यवरांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपलं आभारी आहोत. मैगी टॉस जीता है. सामने की टीम जो है कंप्लीट टीम है, बैलेंस टीम है, कई स्टार खिलाड़ी उसमें खेल रहे हैं. टॉस जीतने के बाद क्या करना चाहेंगे? सबसे पहले हम फील्डिंग करना चाहेंगे. फील्डिंग करने का जो फैसला किया है, कौन से गेंदबाज है उनसे ज्यादा उम्मीद रख सकते हैं और कहां तक सामने वाली टीम को रोकना चाहेंगे, और कौन से गेंदबाज है उनसे ज्यादा उम्मीद रख सकते हैं? बिलो 60 रोकने की कोशिश करेंगे और मयूर और आकाश पे हमें ज़्यादा भरोसा है. मैगी बहुत अच्छा इस टूर्नामेंट में, मगर इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे? कई मेगा इवेंट्स खेले हैं, मगर इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहेंगे? एमएलए ट्रॉफी 2016 के बारे में. बहुत सुंदर आयोजन है और यहाँ पे खेल के काफ़ी मज़ा आ रहा है नाइट की दुनिया रोशनी में. मैगी तो क्या एक दर्शकों को कांटे का मुकाबला देखने को मिलेगा? मिल सकता है सर. मिस आपकी टीम के लिए हार्दिक शुभकामनाएं. दीपक मडवी, सर्वप्रथम तर तुमचं आणि संघाचे हार्दिक स्वागत. नेहमीच चर्चा होत असते. दीपक मडवी म्हटलं की एक स्पोर्ट्स टीमने खेळणारा खेळाडूने खेळणारा खेळाडू. महत्वाच्या सामन्यामध्ये यापूर्वीचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये कुठेतरी सुरुवातीला सलामी किंवा तुमची मधली फळी होती त्यांना संघर्ष करावा लागला होता. नो डाऊट संदीप मडवी. त्यानंतर मात्र राजकुमारने चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी क्षेत्ररक्षण तुमचं अप्रतिम झालं होतं. फलंदाजी करायची आहे आणि यावेळेला मात्र फलंदाजी करताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पहिल्या सामन्यामध्ये जी चूक निर्माण झाली होती सलामीवीराने मधल्यावर, त्यामध्ये काय सुधारणा होणार आहे का? नक्कीच बॅटिंग ऑर्डर चेंज होईल ह्या सामन्यामध्ये. आणि समोरचा संघ मॅगी 11 एक चांगली गोलंदाजी आहे, फायटर टीम आहे, तरी पण त्यांच्या समोर आम्ही 60+ धावा करण्याचा प्रयत्न करू. दीपक, या स्पर्धेमध्ये खेळताना किती प्रमाणात आनंद मिळालेला आहे आणि काय वाटतं या स्पर्धेमध्ये खेळताना? खूपच सुंदर अशी स्पर्धा आहे आणि ह्या सीझनची भिवंडीतली शेवटची स्पर्धा आहे आणि मी त्यासाठी धन्यवाद देतो आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब आणि संजूभाई म्हात्रे यांचे की त्यांनी एवढी सुंदर टुर्नामेंट भिवंडीला दिली. खूपच एन्जॉय करतो ही टुर्नामेंट. सुपर 8 संघ जे आहेत, सुपर 8 संघामधील एक खेळाडू, तसेच खेळाडू वृत्तीने खेळणारा खेळाडू हर्ट ऑफ भिवंडी संबोधलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षकांना, ते संपूर्ण खेळाडूंना काय संदेश देऊ इच्छितो? खेळाडूंना एकच संदेश देऊ इच्छितो की स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळा. क्रिकेट हा जंटलमॅन लोकांचा खेळ आहे. भले कुठे काही जर चुकीचा डिसिजन झाला तर तो आपण मान्य करून घ्यायला पाहिजे. भले मागच्या सामन्यात मी आऊट नव्हतो, पण मी काय अंपायरवर राग काढणे काही योग्यच नाही, कारण अंपायर सुद्धा एक माणूस आहे आणि त्याच्याकडून चुक्या होतात. त्याच्यामुळे स्पोर्ट्समॅन स्पिरिट एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे या सामन्याची नाणेफेक मॅगी 11 संघाचे कर्णधार मॅगी यांनी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी NR बोरपाडा संघाला आमंत्रित केलेला आहे. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. त्या ठिकाणी आमचे कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे, त्याचबरोबर संदेश पाटील धन्यवाद सज्ज आहेत. मित्रांनो, आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहात अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र शासनाचे समिती प्रमुख माननीय नामदार रुपेशदादा म्हात्रे यांचा महाराष्ट्राचा विविध जिल्ह्यांमधील दौरा. या दौऱ्यांदरम्यान आदिवासी समाजातील महाराष्ट्र शासनाचा जो निधी आहे तो जनतेपर्यंत पोहोचतो की नाही, सन्माननीय साहेबांच्या समवेत महाराष्ट्रातील जवळजवळ विविध पक्षाचे 15 आमदार असतात आणि त्यांची हा मोठं पथक हे निश्चितच प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करतं. याच्यामध्ये जिल्हाधिकारी असतात, प्रकल्प अधिकारी, शिक्षण अधिकारी, वन अधिकारी, पोलीस आयुक्त असतात जिल्ह्याचे, प्रत्येक तालुक्याचे महापौर, त्यांचे कमिशनर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, परिवहन महामंडळ, प्रत्येक जिल्हा परिषदेचे CO असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा, अशा विविध विभागांचे अधिकारी हे सन्माननीय आमदार साहेबांच्या या ताफ्यामध्ये असतात. जवळजवळ 40 ते 50 गाड्यांचा मोठा ताफा हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये. पहिलाच दौरा सन्माननीय आमदार साहेबांनी नाशिक जिल्ह्यामध्ये केला. त्यानंतर अहमदनगर, नांदेड, नागपूर, जळगाव, अकोला, पुणे, रायगड साहेबांचा हा दौरा असतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
डॉक्टर गवली सर, तर जे आव्हान ठेवलेले आहे तब्बल 69 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र वैभव आणि साज ही दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्या षटक घेऊन होतोय मनोज. म्हणून यांचा पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय पण बीट होतोय. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाज मनोज यांच्याकडून. बिल्कुल बहुत खूबसूरत गेंद थी. आपको तो पता था बाली ट्रॉफी में वैभव ने 24 साल की कमेंट्री पे मनोज भुईर को ही मेरे ऊपर 6 लगाया था पहली ओवर में. सेमीफाइनल मुकाबला था धनेश 11 और वकी स्पोर्ट मापोली का. मनोज परत सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. याच पाहता चॉप करण्याचा प्रयत्न परत अतिशय चांगला चेंडू होता आणि असं वाटतं भावेसर मनोज अतिशय उत्कृष्ट सुरुवात करतोय पहिल्या षटकामध्ये. बिल्कुल मैं तो अक्सर कहता हूं कि अगर मनोज ये जो है ना ये चल गए तो धनेश चल जाती है और ये पीट गए तो धनेश पीट जाती है. इससे अच्छी गेंदबाजी क्या होंगी कि मानो कोई कॉइन रखा है जिस पे गेंदबाजी कर रहे हैं मनोज भोईर. अगदी बरोबर. एक चांगला डावखुरा गोलंदाज आहे. सज्ज होतोय परत गोलंदाजी करण्यासाठी. याच पाहता गोलंदाज डोक्यावरून खेळून खेळलेला हा फटका लॉंगॉप आणि लॉंगांच्या मधून एका धावेसाठी खातं उघडतोय. तिसरे चेंडू मात्र वैभव आणि संघाचं खातं उघडलं जाते वकी स्पोर्ट महाफुलिया संघाचं. बिल्कुल पहले 3 ओवर में वकी के तरफ मैच था, बाद के 3 ओवर में धनेश के तरफ गया और पहली 3 गेंदों में हम देखें तो अभी भी धनेश 11 हावी है. अतिशय ताबडतोब फटकेबाजी केली होती खात हेमंत यांनी. मनोज समोर खेळण्यासाठी फलंदाज व्यास मात्र स्कोर ऑफ विकेट कट करण्याचा प्रयत्न पण संपर्क होत नाही चेंडूने बॅटचं. फक्त एका धावेसाठी खातं उघडते स्वतः कर्णधार साज आणि संघात धावसंख्या 2 बिनबाद. बिल्कुल ये दोनों बैट्समैन हैं जिन्होंने इस सीजन में कीर्तिमान रचा था. 103 रनों की पार्टनरशिप सुपर से ऊपर शोएब खान गुड्डू के टूर्नामेंट में की थी. लेकिन वो जो कहते हैं कि वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है. मनोज याच माता परत एक अतिशय चांगला चेंडू होता. परत चॉप करण्याचा प्रयत्न सेकंड स्लिप कडे चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. I think this is the extraordinary bowling so far from Manoj. He ball up to the batsman, no room so far. Fuller lane delivery like a pitching on the coin. He is the most economical bowler since from 4 years in Bhiwandi Taluka cricket. अगदी बरोबर. मनोज परत सज्ज होते. अतिशय चांगला षटक आतापर्यंत हाताळलेला आहे मनोज यांनी. धावसंख्या झालेली ती 3. यास मात्र कव्हर पॉइंट कडे डीप मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. 69 धावचा पाठलाग करताना भावेसर जर बघितला आपण वकी स्पोर्ट महापूल या संघाची एक धीमी सुरुवात म्हणता येईल. कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती मनोज तालुका क्रिकेटचा अतिशय वेगवान डावखुरा गोलंदाज सध्याची परिस्थिती जर बघितली अतिशय उत्कृष्ट गोलंदाज तालुक्यामध्ये. Yes, that marks end of the very good over from Manoj Bhoir who given me only 4 runs. In first over, Dhanesh 11 made 6 and Mapoli made 4. And from here, Mapoli needing a huge asking run rate because 65 runs from 5 overs. The asking run rate is touched to 13. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4. आता मात्र गौरीसर बघितलं आपण की रन रेट वाढलेला आहे. प्रति षटकामागे जवळपास 13ची सरासरी राखणं गरजेचं आहे. आणि धनेश स्पोर्ट कुख्यात संघाची गोलंदाजी बघितली अतिशय पॉवरफुल गोलंदाजी आहे. तर मात्र अजून एक वेगवान गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी सुरेश पारधी.
या स्वतः ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी कट घेऊन चेंडू थर्ड मॅन कडे जातो, शॉट डीप मध्ये मनोज चेंडूला क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक धाव, या एका धावनी धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 5. Not a very good stroke played by Shaz. He tried to play away from his body. That was a wide half volley, thick outside edge, and well collect at a short third man in second attempt. भावेसर जर बघितलं आपण जर ड्राईव्ह करायचं असेल तर पूर्णपणे चेंडूवर रेषेमध्ये बॅट पाहिजेत आणि पायाची हालचाल अतिशय चांगली पाहिजेत. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. याच माता प्रत्येक चांगला चेंडू परत बॅटच्या पट्ट्यात हवा तसा चेंडू लागत नाहीये. शॉट विकेट रिजन कडे जातोय आणि परत फक्त सिंगल धावेनी समाधान निशाळा चुकतोय. लेट राजीव गांधी ट्रॉफी से जो गेंदबाजी कर रहे, बहुत ही गजब की गेंदबाजी कर रहे सुरेश पारधी. और जब मैच बड़ा रहता है, आपको तो याद है सेमीफाइनल में उन्होंने केवल 4 रन आखिरी ओवर में खर्च किए थे. ऐसी तालुका के बेहतरीन महान तेज गेंदबाज है. सज्ज होतोय गोलंदाज दूर त्या टोकाकडनं, सुरके सामने एक गॅलरी टोकाकडनं मारा करतोय सुरेश पारधी. यावेळेस मात्र हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अशा तऱ्हेनं पहिल्या गडी बाद हेमंत हरड एक अतिशय उत्कृष्ट झेल टिपतोय स्कोअर एका डीप मध्ये आणि पहिल्या गडी बाद. ये देखिए चेहरा उतरा हुआ है कप्तान का, वापस जा रहे हैं, ज्यादा कुछ नहीं दे पाए. इस मरतबा गेंद को आने दिया था, हालांकि ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम, और कोई गलती नहीं की हेमंत हरड ने. प्रमुख रस्त्यावर एक ओडी गाडी आहे 444 नंबरची, ती पार्किंग झोन मध्ये नाहीये, ट्रॅफिक जाम झालेला आहे. कृपया आपण ती पार्किंग झोन मध्ये घ्यायचे, त्या गाडीमध्ये ट्रॅफिक झालेलं आहे, लक्षात घ्यायचंय. बिल्कुल जयेश पाटिल अपनी चाबी किसी दोस्त को थमा दे, क्योंकि वो गाड़ी जयेश पाटिल की है. यास मात्र अतिशय उत्कृष्ट फटका लॉन्ग ऑफच्या वरतून जातोय, षटकार. बहुत खूबसूरत शॉट वैभव के बल्ले से, ये उनका फेवरेट स्ट्रोक है, उनका फेवरेट इलाका है. आइए देखते हैं सुरेश पारधी के इस पेसी गेंद को किस तरह से उन्होंने कनेक्ट किया था. फॉलो थ्रू बहुत अच्छा, ताकत को पिछले पांव पे लगाया था और गेंद जब बल्ले से निकली उस पर मोड़ लग चुकी थी. 6 रनों की क्लास स्ट्रोक वैभव के बल्ले से. आणि 22 जोपर्यंत वैभव खेळपट्टीवर येईल तोपर्यंत मात्र हॉकी स्पोर्ट महापुली हा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये राहणार आहे, कारण की अतिशय चांगला फलंदाज आहे आणि सध्या अतिशय उत्कृष्ट सीझन मध्ये फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या तब्बल 12, एक बाद. सुरेश याच पाहता स्विंग करण्याचा प्रयत्न होता, पण आता साहेबच्या पट्ट्यात घेत नाही. बॅकवर्ड स्कोर एक रिजन कडे चेंडू एका धावेसाठी. नए बैट्समैन रवीश बाउंड, ये देखिए दूसरे के लिए जा रहे हैं, थ्रो नहीं लगा और 2 रन पूरे. और सुनील पवार नए बैट्समैन रवीश बाउंड है, बहुत अच्छे स्ट्रोक खेलते हैं. ये जो रवीश बाउंड है ना, ये हमेशा नॉट 6 बन जाते और कभी नॉट पे भी आउट हो जाते. अगदी बरोबर, पण समोर गोलंदाज अतिशय वेगवान सुरेश पारधी सारखाचा एक यास मात्र अतिशय उंच असा फटका आहे आणि इथं मात्र निश्चित थोडस मॅजिक बॉक्सच्या साइड वरून चेंडू निघून जातोय आणि षटकार. वापसी करने की कोशिश करती हुई बहुत खूबसूरत स्ट्रोक सुरेश पारधी की इस ओवर में. 2 सिक्सर और ये देखिए मैजिक बॉक्स के फ्रंट लेग को अलग किया था, ताकतवर स्ट्रोक और गेंद सीधी मैजिक बॉक्स के राइट में जाती हुई. 6 रन. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. मित्रांनो आपण स्वागताकडे वळूया. शिवसेना तालुका कार्यकारिणी सदस्य माजी सरपंच आणि पत्रकार दत्ता पाटील साहेब व्यासपीठावर विराजमान आहेत. मी नरेश मात्रे आपणाला विनंती करतो की आपण साहेबांचं स्वागत करायचं आहे. आमदार चषक 2016 मध्ये आलेल्या तमाम सन्माननीय पाहुण्यांचं
मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय दत्ता पाटील शिवसेना तालुका कार्यकारिणी सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय वंडार वाकडे साहेबांचे सुद्धा स्वागत करायचं आहे. आपण पुढे येऊन स्वागताचा स्वीकार करायचा आहे. महसूस किया वहां पर और गेंदबाजी के लिए स्वयं भावेश पवार हैं, क्योंकि जब देखा कि खतरा अब बढ़ रहा है तर परिवर्तन होतोय गोलंदाजीमध्ये आणि पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतात मॅजिकल ऑफ मराठी स्वीट वाईस ठाणा डिस्ट्रिक्ट डॉक्टर गवली सर. धन्यवाद सुनील पवार. भावेश पवार येतोय. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न सदागोपन रमेशच्या अंदाजामध्ये. भारताचा सदागोपन रमेश फुटवर्क नसायचं. बिल्कुल, लेकिन रणनीति अच्छी है. भावेश पवार स्वयं आए हैं, क्योंकि पता है कि 2 ओवर में जब 20 बने, आस्किंग रन रेट 12.25 का है. ये ऐसा नहीं है कि मापोली के बैट्समैन ना छुए. भावेश पवार आरके स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल होता. आखोट टप्प्याचा चेंडू मात्र वेगात टाकलेला चेंडू होता. बिल्कुल, इतनी शॉट नहीं थी. गुडलैंड पे पड़ने के बाद अंदर की जानिब काटा था भावेश पवार ने. हरफन मौला खिलाड़ी हैं भावेश पवार. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा लागोपाठ 3 चेंडू निर्धावच्या रूपाने जात आहेत आणि हेच धोकादायक ठरू शकतं वकीसपण मापोली संघाला. अब रवीश बॉन्ड मानो जेम्स बॉन्ड के मिशन इम्पॉसिबल की तरफ बढ़ रहे हैं. जिस तरह से उन्होंने 3 डॉट गेंदे खेली है. भावेश याला पुन्हा एकदा चांगला चेंडू. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव आणि मानसिक दबाव वाढतोय वकीसपण मापोली संघावर. कहा था ना कि ये ड्रॉप सीन में आते हैं और हीरो बन जाते हैं. रवीश पॉन्डने एक षटकार मारल्यानंतर अपेक्षा थोड्याशा उंचावल्या होत्या. यावेळी मात्र पुन्हा एक चांगला चेंडू शॉर्ट फाईन निघला जातोय. मरता क्या ना करता, वो जो बोलते हैं कि जान बचाकर नॉन स्ट्राइक पे आ गए. अंधेरी रात में जिस तरह से पतली गली से बच्चा गुजर जाता है. ये देखिए बहुत खूबसूरत गेंद काफी कट के अंदर की जानिब आई थी. विद्याम किया था वहां पर. धाव संख्या 1 ने वाढते 21. भावेश याला मात्र ट्राईप केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मधून जेवढं सीमारेषेकडे जातोय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण वाईड ऑफ लॉंग अप. पंचांचा काय निर्णय तो बघायचा आहे. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बहुत बढ़िया कमिटमेंट वहां पर महेश ठाकरे और योगी के बीच में. 1 रन अपनी टीम के लिए बचा है. ये देखिए क्या ड्राइव किया था वैभव ने. हाफ वॉली पे लेके गैप में गेंद जा रही थी. ये गिरते हुए वहां पर योगी महेश ठाकरे के पास. फिर महेश ठाकरे गिरे, गेंद को रोका और अब जाकर उठाया और 3 रन पूरे किए बैट्समैन ने. 3 धावा पूर्ण केल्यात वैभव याने. धावसंख्या होती 24. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक केलेल्या या षटकामध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. ये रहते बड़े मैच के खिलाड़ी, ये रहते बड़े कैप्टन. नबील दिवकर उनको जालिम खिलाड़ी कहते हैं, जो बिल्कुल बल्लेबाजी करते हैं तो गेंदबाजों पे रहम नहीं करते और जब गेंदबाजी करते हैं तो बल्लेबाजों पे दया नहीं करते. नेक्स्ट मॅच एनआर बोरपाडा विरुद्ध मॅगी 11. पाहू शकता आपण टीम मॉनिटरवर दोन्ही कर्णधार मॅगी आणि दीपक मडवी. एनआर बोरपाडाचे दीपक मडवी आणि मॅगी 11 चे मॅगी. अब गवली सर 3 ओवर बचे हैं और 45 रन चाहिए. जो आस्किंग रन रेट है वो 15.00 का. 2 अच्छे स्ट्राइकर हैं, लेकिन ये जो ओवर है ये मैच का फैसला तय करेगा, क्योंकि दूर वाले छोर से फिर से मनोज भुईर को बुलाया गया है. ये ओवर मालूम करेगा कि इस मैच को कौन जीतने जा रहा है. हालांकि मैच अभी भी खुला हुआ है. पोजीशन मजबूत है धनेश की. 18 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. आव्हान थोडंसं कठीण आहे, मात्र अशक्य मुळीच नाहीये. मनोज भोईर
याला मात्र थोडंसं शफल क्रॉस करून स्क्वेअर लेकडे खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर फलंदाज रवीश पण बाद फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन विकेट फेकलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरला नाहीये. बिल्कुल देखा ही नहीं था कि गेंद कहाँ गई है और क्या खूबसूरत गेंद की थी, अंदर लाया था विद द आर्म. ये देखिए अंदर की जानिब काटा था गेंद को. हालांकि शॉर्ट हम पुल लगाना चाहते थे, अधिक छोटी गेंद नहीं थी. सरफराज येतोय, सरफराज बोरे. आणि नेहमीच संकटाच्या वेळेला सरफराज यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे, तर या वेळेला बलाढ्य संघासमोर कशा प्रकारे फलंदाजी करते बघायचं आहे. देखिए 3 ओवर में 21 बने थे, यहाँ 3 ओवर में 24 बने और बाद के 3 ओवर में हेमंत अडट ने काउंटर अटैक किया था. अब देखना है क्या काउंटर अटैक वैभव और सरफराज करते हैं या नहीं. वैभव खेळण्यासाठी सज्ज होते आणि गोलंदाजीसाठी अगदी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोलंदाजी. स्वर्गीय श्याम नाईक गॅलीकडून गोलंदाजी करतोय मनोज भोईर. याला मात्र अपील केलं जाते, पाहिजेच जोरदार अपील केलं जात आहे, पॉइंटला चढू जातोय. पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवांतर धावमल्टे धावसंख्या होती 25. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा एक चांगल्या गोलंदाजीला प्रारंभ केलेला आहे मनोज भोईर यांनी. सरफराज खेळण्यासाठी सज्ज होणार आहे मनोज भोईर. याला मात्र पुन्हा चांगला फटकामध्ये आणण्याने शॉर्ट थर्डमॅनला येतोय, मात्र एका धावेने खातं उघडतोय सरफराज. धावसंख्या झालेली 26. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते मात्र येणाऱ्या षटकामध्ये एक मानसिक दबाव वाढणार आहे वकीसफळ मापोली संघावर, कारण आवश्यक धावगती आस्किंग रन रेट याचा एक मानसिक दबाव वाढणार आहे. बिल्कुल परगा बोडोली और उसके परिसर से हमारा टेलीकास्ट कट चुका है. प्लीज वहाँ के जॉइंटर्स परगा बोडोली और उसके परिसर में टेलीकास्ट को पहुंचाए प्लीज. मनोज भोईर अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फोटो चेंडू फायदा उचलता आलेला नाही, मिड विकेटला जातोय, डीप मिड विकेट म्हणून शतकशेक येतोय, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. वैभव याने 2 षटकार मारले होते, त्यानंतर मात्र वैभव याला सुद्धा संघर्ष करावा लागतोय धावा मिळवण्यासाठी. धावा या षटकामध्ये धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. एकेरी किंवा दुहेरी धाव घेऊन काही साध्य होणार नाही. जर वकीसफळ मापोली संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर हवाई यात्रा करणं फार गरजेचं असणार आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं सुद्धा गरजेचं असणार आहे. यावेळेला मात्र एक तिफलाजी होते, क्लीन बोल्ड. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आता नुकतंच आगमन झालेलं आहे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील साहेब. आपला आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सरवलीचे आनंद भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तले सर. आता मात्र एक मानसिक दबाव वाढणार आहे, कारण आपण पाहतोय सरफराज बाद झालेला आहे आणि अरबाज येतोय फलंदाजी करण्यासाठी. ट्रिपल एसचे प्रोप्रायटर जॉईंटर्सला विनंती आहे की बऱ्याच ठिकाणी फोन कॉल येत आहेत, प्रक्षेपण दिसत नाहीये, काही ठिकाणी प्रक्षेपण दिसते मात्र आवाज दिसत नाहीये. आपण जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी प्रक्षेपण पोहोचेल, आवाजही चांगल्या रीतीने जाहिरीची व्यवस्था करायची आहे. मनोज भोईर अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी या षटकामध्ये हाताळतोय. पुन्हा एकदा स्वर्गीय श्याम नाईक गॅलीकडून गोलंदाजी करतोय. याला मात्र इन्सॉलचा फटका घालण्याचा प्रयत्न पॉइंट कडे जातोय, डीप पॉइंटला जातोय. एकच धाव मिळणार आहे. एका धावाला धाव संख्या होती 28.
आता कॉमेंट्री बॉक्स मित्रांनो, या ठिकाणी मी स्वागताकडे वळतोय. पोगावचे आदरणीय समाजसेवक महेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसे इस्माईल भाटी यांना विनंती आहे की आपण स्वागतासाठी यायचं आहे. भिवंडीचे सन्माननीय उद्योगपती इस्माईल भाटी या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयभाई म्हात्रे हे त्यांचं स्वागत करत आहेत. यानंतर आदरणीय किशोर पाटील, प्रमोद जाफर, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण स्वागतासाठी यायचं आहे. स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत संजयभाई म्हात्रे. गजानन चौधरी, आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण स्वागतासाठी यायचं आहे. धन्यवाद. आदरणीय वंडार वाकडे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कैलासजी तागवाले, आपण स्वागतासाठी यायचं आहे. तसेच सन्माननीय आनंद भोईर इंजिनियर, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण सुद्धा स्वागतासाठी यायचं आहे. आमदार चषक 2016 मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आनंद भोईर सरवलीचे सन्माननीय उपसरपंच आनंद भोईर, आपलं सुद्धा आमदार चषक 2016 मध्ये संजयभाई म्हात्रे हे स्वागत करत आहेत. आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे, संजयभाई म्हात्रे यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तरे सर. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. काय होते? सज्ज होता भाई साहब ठाणे, सिद्दीक भाभी. धन्यवाद. 41 चाहिए, कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा भावेश पवार की गेंद को लॉन्ग ऑन पे 1 रन के लिए. स्कोर 29 पे पहुंचा है. 11 गेंदों में जीतने के लिए 40 रन चाहिए. करो या मरो, डू और डाई. कई इलाकों में हमारा टेलीकास्ट ट्रिपल एस पे पहुंच नहीं रहा है. प्लीज वहां तक पहुंचाए. परगा और उसके परिसर में 5 बजे से ये टेलीकास्ट कट चुका है. इस मरतबा ड्राइव करते हुए आगे रखा था गेंद को, 1 रन. बहुत खूबसूरत गेंदबाजी कर रहे हैं. कहीं भी रूम या जगह नहीं दे रहे भावेश पवार. ग्राउंड में भावेश पवार, कमेंट्री में हमारे सुनील पवार, डेकोरेशन में सचिन पवार और फिल्मों में ललिता पवार. फुल टॉस गेंद, नो बॉल का सिग्नल आता हुआ वहां पर लॉन्ग ऑफ पे गेंद गई है. और स्टैपिंग मेरे ख्याल से किया है. फ्री हिट मिलता हुआ वहां पर, और फ्री हिट को लेने जा रहे हैं बैट्समैन अरबाज. वैभव लेने जा रहे हैं. कहीं भी लग नहीं रहा है कि वकी स्पोर्ट मापोली जवाब दे रही है. इस मरतबा ऑन दी अप खेला था. रूम बनाना चाहता, 1 रन बना, लेकिन महेश ठाकरे ने थ्रो नहीं किया वहां पर. 33 रन 3 विकेटों के नुकसान पे 5वें ओवर का खेल चल रहा है. आप देख रहे हैं क्रिकेट के रंग महेंद्र स्पोर्ट्स के संग. बालाजी के कैप्टन सोमनाथ ने कहा था कि वो भिवंडी का सुप्रीमो देख रहे हैं, जबकि सुप्रीमो का आज मुंबई में फाइनल मुकाबला होना बाकी है. पालगढ़ की टीम सुप्रीमो मुंबई के फाइनल में पहुंच चुकी. बहुत अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर, और बल्ले को नीचा किया था वहां पे डिग आउट करने के लिए. इससे अच्छी गेंद क्या हो सकती है? परफेक्ट यॉर्कर, स्वतःला वाचवलेला. आणि यॉर्कर असा एक चेंडू असतो, त्यामध्ये फक्त बचाव करायचा असतो, डिफेन्स करायचा असतो, आणि डिफेन्स केलेला आहे, बचाव केलेला आहे. दूसरा सेमीफाइनल सुप्रीमो में मराठा पंजाब और चिपलोन के बीच रहेगा. इस बीच अगेन बॉलर बैक ड्राइव, बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, कोई रन नहीं. पांचवा ओवर है, 34 रन है, और धनेश 11 ने यह साबित कर दिया है कि दे आर चैंपियन. इस मरतबा ड्राइव किया, पहले बाउंस पे, लॉन्ग ऑफ पे. ब्रो डीजे जो वेस्ट इंडीज के, उन्होंने जो वो सॉन्ग बनाया है कि एवरीबॉडी नोस गेल इज द चैंपियन. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी उपस्थित
दिलीप पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय भाई आपणाला विनंती करतोय. आमदार चषक 2016 मध्ये स्वागत होत आहे. आमचे आदरणीय दिलीपजी पाटील आपलं आमदार चषक 2016 मध्ये हार्दिक स्वागत. तसेच भगवान सीताराम पाटील आमचे दादा यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी संजय भाई म्हात्रे आपल्याला विनंती करतोय. आपण स्वागत करायचं आहे. मित्रांनो, आमदार चषक 2016 मध्ये आलेल्या तमाम सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे भाऊजी संजयजी पाटील माजी उपसरपंच आपलं सुद्धा मी शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. माजी सरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रवींद्र तले सर. वेलकम भगवान पाटिल, माझे परम मित्र. हेमंत अडट को बुलाया गया, आखिरी ओवर है और इस मरतबा आसमान में खेला है, फील्डर उसके नीचे और आउट हो गए बैट्समैन वैभव. चैंपियन क्रिकेट खेला है पांडुरंग धर्मा पाटिल की टीम ने. हालांकि एवरीबॉडी नोस गेल इज द चैंपियन, लेकिन इस सीजन में हम कह सकते हैं कि तालुका में एवरीबॉडी नोस धनेश 11 इज द चैंपियन. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय भगवानजी ठाकूर शिवसेनेचे आदरणीय विभाग प्रमुख आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष घनश्यामजी पाटील साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. किवणीचे आदरणीय समाजसेवक दीपकजी पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हेमंत अडट राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा स्लीपिंग शॉट खेलना चाहता, गेंद विकेटों के करीब से विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं, एक तरफा मुकाबला आप देख रहे हैं. और वाकई में 3 ओवर तक ये पूरा मैच वकी के पास रहा था, लेकिन उसके बाद तो धनेश हावी भी. इस मरतबा ऊपरी सीरा और आउट. ये देखिए किस तरह से वहां पे आउट हुए, टॉप एज लगा था और आउट हो गए बैट्समैन. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी मी स्वागताकडे वळतोय. आदरणीय विश्वास पाटील, विश्वासजी गायकवाड आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या स्वागतासाठी समोर यायचं आहे. विश्वासजी गायकवाड आपलं आमदार चषक 2016 मध्ये संजय भाई म्हात्रे स्वागत करत आहेत. तसेच केवणीचे समाजसेवक दीपक पाटील आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण स्वागतासाठी पुढे यायचं आहे. हेमंत अडट मुड़ते हुए इस मरतबा बैकलिफ को नीचा किया. बहुत खूबसूरत ड्राइव, बॉलर बैक ड्राइव, एक से ज्यादा कुछ भी नहीं. हेमंत अडट राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा अच्छी गेंद थी, शरीर से टकराई, रन पूरा किया. वहां पर अंपायर का इशारा नहीं, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी. इस मरतबा गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई वाइट. बहुत खूबसूरत गेंद और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है.
धनेश 11 ने कॉंग्रॅच्युलेशन पांडुरंग धर्मा पाटील, कॉंग्रॅच्युलेशन धनेश 11, भावेश पवार 8 लाख वकी स्पोर्ट मापोली. खराब चेंडू होता, मैदानाचा बाहेर निघून जातोय. 4 धावांचा बोनस वाइड आणि एकूण 5 धावा. दोस्तों ये आवाज थी हरीश पंड्या की, जो इस वक्त सुप्रीमो में कमेंट्री कर रहे हैं. आइए, इस मैच का मॅन ऑफ द मॅच खिलाडी आहे पामोलेचा जवाब नाही आणि हेमंत अरटचा जवाब नाही. हेमंत अरट इज द मैन ऑफ द मैच. हेमंत अरट आपको आगे आना है. थँक्यू. व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. अतिशय सुंदर सामना पार पडला आणि एकतर्फी सामना जिंकलेला या ठिकाणी कुकसेच्या संघाने. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संकटामध्ये संघ असताना एक जबरदस्त अफलातून फलंदाजी केली तो एक जबरदस्त खेळाडू हेमंत हरट. प्लीज वेलकम स्टेज. आणि नक्कीच टाळ्या वाजवून आपण त्याचं स्वागत करूया. अतिशय सुंदर खेळी. हेमंत हरट आपण वरती यायचे मॅन ऑफ द मॅच साठी. सन्माननीय विनोद भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विभाग प्रमुख विनोद भोईर साहेब आपण मोमेंट द्यायचा आहे हेमंत हरट याला एसडीएफच्या मार्फत. तसेच सन्माननीय विभाग प्रमुख रघुनाथ पाटील यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात हा गिफ्ट टेम्पल द्यायचा आहे. मोमेंट आहे एसडीएफ ग्रुप अँड डेव्हलपर्स आणि गिफ्ट टेम्पल आहे शाखा प्रमुख बबन पाटील यांच्याकडून. खूप खूप अभिनंदन हेमंत हरट आणि नक्कीच पुढील सामन्यासाठी तुला लाख लाख शुभेच्छा. या ठिकाणी सन्माननीय विभाग प्रमुख विनोद भोईर साहेबांचे